नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड सी ई टी या अनुषंगाने घटक क्रमांक 3 शिक्षक अभ्यर्थी याचे आपण प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रों, आपली बीएड सी ई टी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासाचा वेग वाढवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. विद्यार्थी मित्रों, आपला वेळ वाचावा त्या अनुषंगाने आपण पर्याय काढून टाकले आहेत, रिमूव्ह केले आहेत. प्रश्न क्रमांक 1. विज्ञान विषय शिकवताना कोणती पद्धती उपयुक्त ठरते? तर विद्यार्थी मित्रों, प्रायोगिक पद्धती ज्याला आपण प्रॅक्टिकल मेथड असं म्हणत असतो, ही आपल्याला विज्ञान शिकवताना अतिशय उपयुक्त ठरते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, चांगला अध्यापक म्हणजेच शिक्षक डॅश डॅश वाढवतो? तर विद्यार्थी मित्रों, उत्तर आहे विद्यार्थ्यातील जिज्ञासा. तर विद्यार्थी मित्रों, विद्यार्थ्यातील जिज्ञासा जी आपण वाढवली त्यामुळे त्यांच्यामध्ये कृती करण्याची भावना निर्माण होते व ते अधिक क्रियाशील बनतात. पुढचा प्रश्न, अध्यापन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रों, अध्यापन म्हणजे शिकवणे होय. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. टीचिंगला आपण अध्यापन म्हणतो. टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापनाचं आपलं जे कल आहे तो कल. तर अध्यापन शिकवणे ही आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न आहे अध्ययन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रों, अध्ययनाचा अर्थ असतो शिकणे, म्हणजे शिकवणे व शिकणे, ज्याला आपण अध्यापन व अध्ययन म्हणतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, अध्ययन प्रक्रिया डॅश डॅश केंद्रित असते? तर विद्यार्थी मित्रों, अध्ययन प्रक्रिया ही विद्यार्थी केंद्रित असते. ती शिक्षक किंवा मुख्याध्यापक किंवा शाळा केंद्रित नसते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. तर अध्ययन ही प्रक्रियासुद्धा विद्यार्थी केंद्रित होय. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा शिक्षकाचा मित्र असतो? तर विद्यार्थी मित्रों, फळा हा शिक्षकाचा मित्र आहे. आता डिजिटल बोर्ड्स आपल्याला आलेले पाहायला मिळतात. सुरुवातीपासून फळ्याने एक महत्त्वाची भूमिका शिक्षक जीवनामध्ये, शिक्षक व्यवसायामध्ये बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, गणवेशामुळे विद्यार्थ्यात कोणती भावना निर्माण होते? तर विद्यार्थी मित्रों, गणवेश एक अत्यंत महत्त्वाची भूमिका शालेय जीवनात बजावत असतो, ती म्हणजेच समतेची भूमिका. तर सर्व विद्यार्थी एकाच रंगाच्या कपड्यामध्ये असतात, गणवेशात असतात. त्यामुळे कुठलाही रंग कमी जास्त किंवा कपड्याचा रंग चांगला जास्त अशा प्रकारची कुठलीही भावना त्यामध्ये असमानतेची राहत नाही. म्हणजे समतेची भावना हा गणवेशाचा मुख्य हेतू जो की आपल्याला साध्य झालेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, शिक्षण यंत्रणेचे 2 ध्रुव कोणते? तर विद्यार्थी मित्रों, विद्यार्थी व शिक्षक या 2 गोष्टीशिवाय शिक्षण होऊ शकत नाही. ही बाब आपण लक्षात घ्या. शैक्षणिक साधन नसलं तरी शिक्षण होऊ शकतं. शैक्षणिक ज्या दुसऱ्या इतर सुविधा आहेत विद्यार्थी मित्रों, जसे की इमारत असेल, तसेच प्रचलित पद्धतीने जे जे शैक्षणिक साहित्य आहे ते शैक्षणिक साहित्य जरी नसेल, फक्त विद्यार्थी व शिक्षक असेल, तर विद्यार्थी मित्रों आपल्याला अध्यापनाचं काम, शिकवण्याचं काम व शिकण्याचं काम, अध्ययनाचं काम आपल्याला झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे शिक्षक व विद्यार्थी दोन्ही शिक्षण यंत्रणेचे ध्रुव होय. पुढचा प्रश्न, दूरदर्शन ज्याला आपण टी व्ही असं म्हणूया, LCD LED असं म्हणूया, तर विद्यार्थी मित्रों हे कोणत्या प्रकारचे शैक्षणिक साधन आहे? विद्यार्थी मित्रों, दृक व श्राव्य. जसं की आपण आत्ता मोबाईल स्क्रीनवरती प्रश्न पाहत आहोत, म्हणजे हे दृक साधन आहे व माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय ते श्राव्य साधन. तर हे दोन्ही मिळून दृक श्राव्य साधन आहे, म्हणजे आपल्याला ऐकूसुद्धा येत आहे आणि पाहायलाही मिळत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, तुम्ही वर्गात मॉनिटरची निवड कशी कराल? विद्यार्थी मित्रों, आपण यापूर्वी सांगितलेलं आहे शिक्षक अभ्यर्थी हा घटक वेगळा आहे. तसेच सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता हे 2 घटक तुमच्या परिचयाचे आहेत. तर आपण एक शिक्षक म्हणूनच ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत विद्यार्थी मित्रों. शिक्षक कसा असतो, कसा वागतो, कसं त्याची दिनचर्या असते, ह्या बाबीवर आपण शिक्षक म्हणून आपला निर्णय, ज्याला आपण पर्याय म्हणूया, पर्याय आपला निवडायचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर इथं आपल्याला शिक्षकाचं एक कार्य विचारलेलं आहे, तुम्ही वर्गात मॉनिटरची निवड कशी कराल असा हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रों, लोकशाही पद्धतीने आपल्याला मॉनिटरची निवड करणं योग्य असतं. तर लोकशाही पद्धतीने आपल्याला माहीत आहे विद्यार्थ्याचं आपण हाताजवळी आपण मतदान घेऊन, म्हणजे हात उंचावून मतदान करणे असं ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण दुजोरा मतदान पद्धत आहे विद्यार्थी मित्रों. ती दुजोरा म्हणजेच आपला हात वर करणे. तर या पद्धतीने आपण विद्यार्थ्याचं मतदान घेऊ शकतो. त्यातून 2 गोष्टी आपल्याला साध्य होतील, एकतर मॉनिटरची निवड लोकशाही पद्धतीने होईल आणि विद्यार्थी मित्रों त्यांना मतदान कशा प्रकारे असते, बहुमत कसे होते, मतमोजणी कशी असते, ह्या गोष्टी त्यांना अवगत होतील, कळतील. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों,
कृती कसोट्या कोणत्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहेत? तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो, मतिमंद विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांची अवलोकन क्षमता आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते, तर त्या विद्यार्थ्यांना आपण कृतीयुक्त शिक्षण देण्याच्या ज्या कसोट्या बनवल्या आहेत, वेगवेगळे साहित्य बनवले आहेत, त्यातून आपल्याला त्यांना उपयुक्त पद्धतीने शिकवता येते, अध्यापन करता येते. म्हणून मतिमंद विद्यार्थ्यासाठी कृती कसोट्या ह्या अत्यंत उपयुक्त आहेत, गरजेच्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील गरिबीचे मुख्य कारण कोणते? तर विद्यार्थी मित्रो, साक्षरता अभाव हा आपल्याला एक असा घटक पाहायला मिळतो जे की भारताच्या गरिबीस मुख्य कारण ठरलेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य असते कोणते असते? तर विद्यार्थी अडचणी दूर करणे, फक्त शिकवणे, अध्यापन करणे हेच नव्हे, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात सक्षम बनवणे हे एक शिक्षकाचं महत्त्वाचं कार्य असतं. तर त्यांना त्यांच्या प्रत्येक अडचणीत कशाप्रकारे उभे राहायचे आहे, कशा अडचणी सॉल्व्ह करायच्या आहेत हे शिकवणे शिक्षकाचे काम आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शैक्षणिक सहलीचा मुख्य हेतू काय असतो? विद्यार्थी मित्र, आपण जी शैक्षणिक सहल काढत असतो तिचा मुख्य हेतू काय, असा हा प्रश्न. तर मनोरंजनातून ज्ञान ही त्याच्या मागची संकल्पना असते विद्यार्थी मित्रो. तर आपण मनोरंजनातून ज्या ठिकाणी आपण भेट देत असतो, व्हिजिट करत असतो, सहल नेत असतो, तेथील आपण मनोरंजनातून ज्ञान मिळवत असतो, घेत असतो. पुढचा प्रश्न, शिक्षक बदली राष्ट्रीय स्तरावर झाल्यावर काय साध्य होईल? विद्यार्थी मित्रो, शिक्षकाची बदली जर नॅशनल लेवलला झाली, पूर्ण भारतभर जर शिक्षकांच्या बदल्या होत असतील तर त्याचा काय फायदा होईल, असा हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रो, राष्ट्रीय एकात्मता त्यामुळे वाढीस लागेल, तर राष्ट्रीय एकता हे आपलं उत्तर ठरेल. पुढचा प्रश्न, अभ्यासात कच्चे असणारे विद्यार्थी म्हणजेच मागे असणारे विद्यार्थी किंवा कमी असणारे विद्यार्थी असं म्हणूया आपण विद्यार्थी मित्रो. तर कच्चे असणारे विद्यार्थी बद्दल शिक्षकाची भूमिका, शिक्षकाची कृती काय असावी? तर विद्यार्थी मित्रो, जे विद्यार्थी अध्ययनात जरा मागे आहेत, शिकण्यामध्ये थोडे मागे आहेत, ज्यांचा शिकण्याचा वेग कमी आहे, तर विद्यार्थी मित्रो यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे, असा हा प्रश्न. अधिकचे वर्ग घेऊन विद्यार्थी मित्रो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिमेडियल टीचिंग असं म्हणत असतो, म्हणजे शिकवलेला भाग पुन्हा न समजल्यामुळं शिकवणे, तर आपण पुनर्अध्यापन असं म्हणूया. तर अधिकचे वर्ग घेऊन आपल्याला काय करायचं आहे, त्या विद्यार्थ्यास आपल्याला सामान्य विद्यार्थ्याच्या पातळीवरती आणायचं आहे, त्या पातळीवरती प्राप्त करण्यास आपल्याला काय करायचे आहे, त्याला मदत करायची आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका व चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. मूल्यमापनाचे प्रकार कोणते? तर विद्यार्थी मित्रो, एक मूल्यमापन संख्यात्मक पद्धतीचं असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला गुण दिलेले पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, दुसरं जे मूल्यमापन आहे ते गुणात्मक पद्धतीचं आपल्याला पाहायला भेटतं, त्यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या गुण आकलन क्षमता यावर आधारित आपण त्याचं मूल्यमापन करत असतो. म्हणजे संख्यात्मक व गुणात्मक मूल्यमापन ह्या दोन पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, थर्ड लास्ट क्वेश्चन, मुख्याध्यापकमध्ये कोणता गुण असावा? तर विद्यार्थी मित्रो, एका चांगल्या मुख्याध्यापकात नेतृत्व गुण असावा. तर नेतृत्व गुण जो आहे विद्यार्थी मित्रो, शाळा म्हणजे एक नावेसारखी असते व मुख्याध्यापक हे त्याचे सेलर म्हणजेच नावाडी असतात, ते नाव चालवत असतात. तर व्यवस्थित नाव चालवण्यासाठी सर्व जे विद्यार्थी मित्रो प्रवासी आहेत, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, सहशिक्षक असतील, तसेच विद्यार्थी मित्रो इतर स्टाफ असेल, या सर्वांना सोबत कसं घेऊन चालायचं हे एक चांगल्या मुख्याध्यापकाला, गुणवान मुख्याध्यापकाला माहीत असते. तर नेतृत्व गुण हे त्याचं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षक कसा असावा? तर विद्यार्थी मित्रो, विषय ज्ञान संपन्न, ज्याला आपण सब्जेक्ट नॉलेज असं म्हणतो, त्या शिक्षकाला त्याच्या विषयाचे ज्ञान हे सर्वोत्तम पातळीवर असावे, चांगले असावे. तर विद्यार्थी मित्रो, विषय ज्ञान संपन्न करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, चर्चा पद्धतीत डॅश डॅश केंद्रस्थानी असतो. तर केंद्रस्थानी कोण असतो? शिक्षक असतो, मुख्याध्यापक असतो, विद्यार्थी असतो. तर विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी. तर विद्यार्थी हा आपल्याला केंद्रस्थानी असलेला पाहायला भेटतो, कारण ही चर्चा जी असते विद्यार्थी मित्रो, ती विद्यार्थी यामध्ये असते, हे लक्षात घ्या. त्यालाच आपण डिस्कशन मेथड म्हणतो. ही एक शिकवण्याची, अध्यापन करण्याची पद्धती आहे, त्यामध्ये विद्यार्थी सहभाग आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतो, म्हणजेच विद्यार्थी केंद्रित ही अध्यापन पद्धती होय. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. आपली एक्झाम होईपर्यंत आपल्याला व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील आणि आपली जास्तीत जास्त तयारी होईल. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.